जय भीम, नमो बुद्धाय। मी प्राध्यापिका ज्योती भूतमल पंडित, परभणी। या 3 महिन्याचा अत्यंत मंगलमय वर्षावासाचा सुवर्ण काळ चालू आहे। घरोघरी प्रत्येक बुद्धविहारी सुद्धा ग्रंथ वाचन, विविध प्रकारचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं वाचन सर्वत्र चालू आहे। मी पण माझ्या घरामध्ये धम्मपद आदरणीय DL कांबळे लिखित सर यांचा ग्रंथ वाचन माझं पण चालू आहे। तर ह्या ग्रंथामधून आपल्याला मिळालेलं ज्ञान हे अत्यंत दैनंदिन जीवन जगण्यासाठी अनमोल असं आहे। प्रत्येक ग्रंथ हा आपल्या जीवनाचा सोबती असतो आणि म्हणून या 3 महिन्याच्या सुवर्ण काळामध्ये आपल्याला जेवढंही शक्य आहे तेवढं धम्माचं धन जर आपण लुटलं तर मला असं वाटतं की आर्थिक धनाबरोबरच या धम्माचं धन ज्याच्याकडं आहे तो अत्यंत जगातला श्रीमंत व्यक्ती आहे। आणि या प्रत्येक धम्म ग्रंथाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे थोडं बहु का होईना आपल्या क्षमतेप्रमाणे आपण समजू शकतो, एवढं तरी निश्चित आहे। निदान ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तरी थोडा बहु का होईना धम्माचा अभ्यास आपल्या हातून घडू शकतो। तर धम्मपद हे ग्रंथ वाचन करत असताना धम्मपदाची जे अर्थ आहे तो अर्थ असा आहे की धम्म म्हणजे शील, सदाचार आणि पद म्हणजेच मार्ग। अर्थात धम्मपद म्हणजे नीतीचा, शील सदाचाराचा मार्ग हा एक पहिला अर्थ होतो। आणि धम्मपदाचा जर दुसरा अर्थ बघायला गेलं तर त्याचा अर्थ आहे धम्मवाणी, म्हणजेच तथागतांचे धम्मासंबंधी वचन किंवा धम्मासंबंधी जी वाणी, धम्मासंबंधीचा उपदेश यातील प्रत्येक गाथेद्वारे भगवान बुद्धांनी कोणी जिज्ञासू साधक, भिक्षू किंवा उपासक उपासिका यांचे कल्याण, हित व सुख लक्षात घेऊनच उपदेश केला आहे। या ग्रंथातील संपूर्ण वाणी बुद्धांचीच आहे। इथे नीतिशास्त्राचे सुंदर असे मिश्रण झालेले आहे। धम्मपदाला संपूर्ण विश्वातील नीतिशास्त्रातील सर्वश्रेष्ठ एकमेव ग्रंथ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही। याला कारण असं आहे की धम्मपदाचा उपदेश हा मनुष्य केंद्रित आहे। मनुष्याला केंद्रबिंदू मानून त्याला उत्तरोत्तर आपली उन्नती कशी करून घेता येईल याची शिकवण या ग्रंथामध्ये आहे। आणि खरं पाहता याच्यामध्ये आणखीन बरेचसे असे उपदेश आहेत की आता धम्माचं प्रवचन म्हणा किंवा धम्माच्या गोष्टीबद्दल बोलायचं म्हणा तर प्रत्येकजण धम्मजिज्ञासू आपल्याला सापडत नाही आजच्या काळामध्ये। तरी पण बरेच लोक बुद्धाकडे आता वळलेले दिसत आहेत। बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार, अंगीकार केला तर या जगामध्ये शांतीचा, अहिंसेचा संदेश जाणार आहे। जगामध्ये विविध प्रकारच्या घटना, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार अशा प्रकारच्या गोष्टीने धुमाकूळ, खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजला आहे। आणि त्या अशा परिस्थितीमध्ये बुद्धाचा तत्त्वज्ञानाचा स्वीकार हाच जगाला एक पर्याय आहे असं म्हणायला काही अतिशयोक्ती नाही। कारण जगामध्ये ह्या घडणाऱ्या थरारक ज्या गोष्टी आहेत, ज्या की सध्याच्या काळामध्ये आपण अनुभवत आहोत, पाहत आहोत, पण अशा गोष्टीला सगळा थारा घालण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी मोडून काढण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी दिलेलं पंचशील हे आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना अत्यंत महत्त्वपूर्ण असं आहे। लहान बालकापासून तरुण पिढीपर्यंत, तरुण पिढीपासून ते ज्येष्ठ पिढीपर्यंत प्रत्येकाला एक आदर्श जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे पंचशील आहे। आणि ह्या पंचशिलाच्या मार्गाने जर माणूस जगामध्ये वावरत असेल, कुठेही जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला ह्या सगळ्या गोष्टी झुगारण्यासाठी आणि देशातलं वातावरण अतिशय चांगलं राहण्यासाठी तथागतांचा त्यांनी दिलेला धम्माचा मार्ग म्हणजे पंचशिलाचा मार्ग हाच आपल्याला वाचवू शकतो। आणि ह्यामुळेच जगामध्ये शांती निर्माण होऊ शकते, अहिंसा निर्माण होऊ शकते, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हा कुठेही होणार नाही। त्यामुळं बुद्धाचं तत्त्वज्ञान समजून घेणं, उमजून घेणं आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करणं हाच जगाला
एकमेव मार्ग आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशिवाय जगाला पर्याय नाही. हे कोणी मान्य करो किंवा नाही करो, पण हीच गोष्ट सत्य आहे. या पंचशिलाच्या मार्गानंच, बुद्धाच्या धम्माच्या या महान आदर्श उज्ज्वल मार्गानेच देशाची आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीची खूप मोठी सुरक्षा होणार आहे. हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे आणि आपला पाऊल धम्माच्या मार्गाकडे वळवून या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे धम्माचं आपण पठण, मनन, चिंतन जे काही केलेलं आहे त्याचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. तेवढं नाही तरी थोडं बहु का होईना आपण त्या मार्गाने चालण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो असं मला इथं वाटतं. कारण धम्मपदामध्ये अशी एक सुप्त ऊर्जा विद्यमान आहे की तेथील शाश्वत अशा ज्ञानाने मनुष्याच्या संघर्षमय जीवनात स्थिरता प्राप्त होते. मानव प्राणी या जीवनात अनंत अडचणींना तोंड देत जीवन जगत आहे. त्यांनी अंगीकारलेल्या ताणतणावाच्या जीवन पद्धतीमुळे तो आज अनेक शारीरिक मानसिक आजारांनी पीडित झालेला आहे. अशावेळी धम्मपद मनुष्याला शील समाधी प्रज्ञेची जीवन पद्धती अंगीकारून सुखशांती कशी प्राप्त करता येईल याची शिकवण देते. या धम्मपदाने हजारो लाखो मनुष्यांच्या जीवनात आमूलाग्र असा बदल घडवून सुखशांतीचे जीवन प्रदान केल्याचे अगणित असे उदाहरण मिळतील. आधुनिक इलेक्ट्रॉनिक जगतामध्ये तथागतांची आर्य अष्टांगिक मार्गाची जीवन पद्धती अवलंबून जीवन सुखकर करण्याची शिकवण नवीन पिढीलाच नव्हे तर पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. आणि म्हणून धम्म म्हणजे नीती आहे, सदाचार आहे, शील आहे. या गोष्टीचा आपण अवलंब निश्चित केलेला पाहिजे. या बौद्ध शिकवणुकीमध्ये मानव प्राणी श्रेष्ठ असून कुशल किंवा अकुशल कर्मच माणसाचे जीवन घडवतात, ना की कोणी ईश्वर. कुशल कर्मानेच पुण्याचा संचय होतो, तर अकुशल कर्म पाप संचय करतात आणि त्या कर्माचीच फळे आपण भोगत असतो. पुण्यसंचयाने सुख तर पाप संचयाने दुःख भोगावे लागते. म्हणून शीलयुक्त जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. शील आचरणाने समाधी प्राप्त करता येते, शीलयुक्त प्रज्ञा प्राप्त करता येते. प्रज्ञाप्राप्तीने शीलयुक्त जीवन वाढीस लागते. अशा रीतीने शील समाधी प्रज्ञेचे जीवन अर्थात आर्य अष्टांगिक मार्गाचे जीवन अत्यंत असे श्रेष्ठ आहे असे बुद्ध म्हणतात. मनुष्य आणि इतर प्राणी नामरूपाने बनलेले आहेत, अर्थात शरीर आणि मनाचे बनलेले आहे. परंतु मनुष्याचे मन विकसित करण्याचा उपाय आहे धम्मात. या विश्वात जर कोणी देवता असतील तर त्यांचेही मन विकसित करण्यासाठी मनुष्याच्या जन्मातच यावे लागेल. मनुष्याच्या मनात इतकी ऊर्जा साठवलेली आहे की त्या ऊर्जाने तो सर्वश्रेष्ठ निर्वाण पद प्राप्त करू शकतो, बुद्धत्व प्राप्त करू शकतो. अशी सुविधा इतर प्राणी देवतांना सुद्धा उपलब्ध नाही. मनुष्याचा जन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे आणि त्याला तो प्राप्त झालेला आहे. त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. निर्वाण पद प्राप्तीसाठी अखंड परिश्रम करायलाच हवेत. बुद्धत्व प्राप्त करण्याची शिकस्त केली पाहिजे. सुखो बुद्धानोत्पादो, बुद्धाचे उत्पन्न होणे अत्यंत सुखकारक आहे आणि बुद्धत्व फक्त मनुष्यच प्राप्त करू शकतो. आणि त्याने जर हे प्राप्त केले नाही तर न जाणो त्याला कित्येक जन्म दुःखात खितपत पडावे लागेल. बुद्ध फक्त मार्ग दाखवतात. त्या मार्गाने आपल्यालाच चालायचे आहे, जेणेकरून त्या मार्गाने चालून आपणच आपला उद्धार करावयाचा आहे. अत्तदीप भव. कोणी बुद्ध तुमच्यावर कृपा करून किंवा तुम्ही त्याची आराधना करून तुमचा उद्धार होणार नाही. तुम्हीही किच्चंग आतपंग आखातारो तथागता. तुमच्या मुक्तीसाठी तुम्हालाच तपावं लागेल. आणि अशा प्रकारे थोडं रोज धम्मा पदामधील बुद्धांनी सांगितलेला जो संदेश आहे तो मी इथं माझ्या क्षमतेने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन. कारण हा काळ धम्मधन लुटण्याचा अत्यंत सुवर्णकाळ आहे. आपल्या सर्वांना या वर्षावासाच्या सुवर्णकाळामध्ये धम्म प्राप्त हो अशा अनेक मंगलकामना इथं मी आपल्या सर्वांच्या प्रती व्यक्त करते. साधू साधू साधू.
जय भीम. नमो बुद्धाय.